सत्कार घ्यायला लागले की लोक, दादा बसून घ्या, सत्कार घ्यायला लागले की काय होतं, लोक कंटाळून जातात आणि तुम्ही सगळे आमचा सत्कार बघायला नाही आलेले आहात. आम्ही काय बोलणार आहोत, नवी मुंबईसाठी काय करणार आहोत, महाराष्ट्रासाठी काय करणार आहोत हे ऐकायला आलेले आहात. तर राजकीय मंडळी म्हटली की आमचे सत्कार चालूच असतात. असो, आत्ताच मग अशी आपण सांगत होतात की उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की उमेदवारी ही विचारे साहेबांना देणं हे पक्क झालेलं आहे. मला वाटतं थोडं एक पाऊल पुढे पण मी जाऊन सांगू शकतो की नुसतं उमेदवारी नाही तर ह्या पूर्ण मतदारसंघाने ठरवलेलं विचारे साहेब की पुन्हा एकदा हॅट्रिक करायची आणि तुम्हाला दिल्लीला पाठवायचं म्हणजे पाठवायचंच. आता मी तिकीट जाहीर केलं असं सांगू नका, ना तर माझ्या पक्षात प्रॉब्लेम होतील, माझं तिकीट धोक्यात येईल. पण आहे जसं विचारे साहेब लढत आहेत, पूर्ण आपली टीम त्यांच्या सोबत आहे, स्थानिक सगळे पदाधिकारी आहेत. आणि मूळ म्हणजे मी पाहतो आहे ठाणे जिल्ह्यात पूर्णपणे या मतदारसंघात असेल, या जिल्ह्यात असेल, ज्या गद्दारांना जायचं होतं, जे डरपोक गद्दार होते, जे निर्लज्ज गद्दार होते, त्यांना जायचं होतं ते गेले. पण स्थानिक जनता ही पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीबरोबर आहेत. मागच्याच आठवड्यात आमचा ठाण्यातला दौरा झाला, तिथे देखील 4 चौकसभा झाल्या आणि 4ही चौकसभेच्या मधोमध काही काही ठिकाणी स्वागत होती, काही काही 1-2 ठिकाणी रोड शो झाले. आणि साधारणपणे रोड शो असला किंवा बाईक रॅली असली किंवा मोठं स्वागत असलं की माझी धाकधूक थोडी वाढायला लागते. कारण मी बोलतो, अरे गाडीत मी विचारे साहेबांना सांगत होतो, विचारे साहेब एवढी लोक जर इथे स्वागताला उभी आहेत तर मग लोक समोर किती ऐकायला असतील, कोणीच नसेल ऐकायला, हे सगळे इथे का उभे आहेत. नाही घाबरू नका, पुढे असतील लोक, बघू. मी पण विचार करायचो ठीक आहे बघू. पुढे गेल्यानंतर ही स्वागत करणारी मंडळी ही मागेच राहायची, स्टेजच्या पुढे येऊच शकायची नाही, कारण एवढी गर्दी समोर होती, तुफान गर्दी होती. हे प्रेम, हे आशीर्वाद अजूनही ठाणे शिवसेनेसोबत आहे आणि ठाकरेंसोबत आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीसोबत आहे, हे आज कळलेलं आहे. आणि ह्याचा इम्पॅक्ट असं झाला की 4च्या 4 सभा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच जे घटनाबाह्य सरकारचे, जे खोखा सरकारचे पालकमंत्री आहेत, त्यांना आपल्या सभेंवर, आपल्या चौक सभेंवर प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लागली आणि सांगायला लागले, नाही 200-300 लोक होती, कोपरा सभा होती, हे होतं ते होतं. ठीक आहे, तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू. म्हणजे तुमचे बॉस मिरचीनी काय काय करतात ते जाऊ दे, वेगळं आहे त्याच्याबरोबर, त्याच्यात जायचं नाही मला. पण महत्वाची गोष्ट ही आहे की लोकांचा प्रतिसाद जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पाहत आहोत. उद्धव साहेब देखील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ असेल, विधानसभेपर्यंत प्रत्येक 6च्या 6 विधानसभा असतात ज्या लोकसभेमध्ये पूर्ण फिरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या एका बाजूला दौरे सुरू आहेत, मी एका बाजूला फिरत आहे आणि सगळीकडेच वातावरण एकच आहे की केंद्र सरकार बदललं जाणार आणि देशात परिवर्तन होणार म्हणजे होणारच. देशभरात हे वातावरण आहे. माझ्याच वयाचे ते तेजस्वी यादव आहेत, त्यांच्या तुम्ही सभा बघा, जनविश्वास त्यांनी एक यात्रा सुरू केलेली आहे. मोरे साहेब हजारोच्या काय लाखोच्या संख्येने तिथे बिहारमध्ये लोक येत आहेत आणि ह्या तरुणाच्या मागे उभं राहत आहेत, कारण त्याला त्याच्या काकांनी जो धोका दिला, नितीश कुमारजींनी धोका दिला, हे धोक्याचं राजकारण सगळीकडे पसरत असताना आज प्रत्येक नागरिक या भारतातला सांगत आहे की आम्हाला खोक्याचं आणि धोक्याचं राजकारण नको आहे. जनविश्वास त्याच्या यात्रेमध्ये एवढे तुफान लोक येत आहेत आणि त्यांना बोलायची संधीच मिळत नाही, कारण एवढी गर्दी होत आहे. हात हलवला की हजारो लोक हलत आहेत तिथे. आणि तेच वातावरण आपल्या महाराष्ट्रात गेले 2 ते 2.5 वर्ष आहे. आपण ह्या गद्दारांना, ह्या खोके सरकारला एकही दिवस, एकही रात्र नीट झोपू दिलं नाहीये, कारण प्रत्येक दिवशी आपण यांचा भ्रष्ट कारभार जो आहे तो लोकांसमोर आणत आहे, त्यांना एक्सपोज करत चाललेलो आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली ताकद ही वाढत चाललेली आहे. आपल्यावरचं प्रेम असेल, आपल्याला लोक देणारे जे आशीर्वाद आहेत हे दुप्पट काय 10 पट वाढत चाललेलं आहे. नवी मुंबईत येतानाच मी आठवत होतो की ह्या नवी मुंबईमध्ये अनेक आपण कामं केली, सरकार असताना देखील केली, त्याच्या आधी देखील आपण आंदोलन केले. पण आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना प्रत्येक आठवड्यात काय प्रत्येक दिवशी माझ्या फोनवर विचारे साहेबांचे 2-3दा फोन असायचे की जरा ही CRZचं आपल्याला NOC पाहिजे, फॉरेस्टकडून इकडून NOC पाहिजे, आपल्याला ह्या अधिकाऱ्यांना हे सांगायचं आहे. आणि मग हे सांगितल्यानंतर भूमिपूजनाचा तारीख ठरवायला ते फोन करायचे. इकडचे तेव्हाचे जे मंत्री होते, पालकमंत्री, ते अडवाडवीचा प्रयत्न करायचेच की भूमिपूजन आत्ता कशाला, थोड्या दिवसांनी करूया, हे सगळं व्हायचं. पण अभिमान मला ह्या गोष्टीचा आहे
की आपलं सरकार ह्या खोके धोकेवाल्यांनी पाडल्यानंतर देखील इकडची जी नवी मुंबईची मेट्रो होती, मला कानावर यायला लागलं होतं. इकडचे जे स्थानिक पत्रकार आहेत ते मेसेज करायला लागलेले, आजूबाजूचे जे रहिवासी आहेत ते मेसेज करायला लागलेले की आदित्य, इकडची मेट्रो 5 महिने झाले पूर्णपणे तयार आहे. एक तर मेट्रोला 10 वर्ष लागलेली, 10 की 12 वर्ष लागलेली, आणि मेट्रो तयार झाल्यानंतर 5 महिने तयार होऊन CMRS वगैरे सगळं ते सर्टिफिकेशन असतं ते होऊन देखील ह्यांच्या VIP लोकांना उद्घाटनाची वेळ मिळत नाहीये. तुम्ही हा विषय घ्या. मला आठवतं जेव्हा मी हा विषय घेतला, पत्रकार परिषद घेतली, त्याच्यात हा विषय घेतला, मी सगळ्यांना फोन लावले, मी बोललो काहीतरी आंदोलन केलं पाहिजे. नुसतं मी त्यांना विनंती केली की जाऊन उद्घाटन वगैरे करू नका, कारण काय पुलाचं वगैरे आपण उद्घाटन करू शकतो, ते बॅरिकेड हलवले की गाड्या सुरू होतात. मी बोललो तुम्हाला मेट्रो कोणाला चालवता येत नाही, ती पुढे मागे कशी करायची आपल्याला माहिती नाही, आपल्याला माहिती आहे उद्घाटन कसं करायचं किंवा आंदोलन कसं करायचं. म्हणलो कृपा करून उद्घाटन वगैरे करू नका, पण लोकांची सह्यांची मोहीम घ्या. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, त्यांना 5व्या दिवशी या घटनाबाह्य सरकारला जाहीर करायला लागलं की आम्ही उद्घाटन करणार नाही, आम्ही लोकांसाठी हे खुलं करतो. ही खूप मोठी ताकद आहे, ही जनतेची ताकद आहे, लोकांची ताकद आहे. तसं पाहायला गेलं तर हे भाजप प्रणित खोके सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे, त्यांचे मित्र पक्ष जे आहेत ED, IT, CBI हे पण आहे. सगळे खोके धोके एकत्र महाशक्ती म्हणून बसल्यानंतर देखील जनतेसमोर आपण आपल्या ताकदीने त्यांना वाकवलेलं आहे. आणि नवी मुंबईच्या आपण मेट्रोचं काम हे सुरू केलेलं आहे, नवी मुंबईच्या मेट्रोचं उद्घाटन केलेलं आहे. आणि मग मला आठवतं ते झाल्यानंतर विचारे साहेब, मी एक वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांची बदली झाली अर्थात, पण ते जेव्हा सिडकोत होते तेव्हा पण त्यांनी खूप काम केलं. आपलं सरकार असताना माझ्याबरोबर पाठपुरावा करायचे, ते नवी मुंबईच्या मेट्रोबद्दल मला अपडेट द्यायचे. त्यांची बदली झाली, ते दुसरीकडे गेले. पण त्या 1-2 लोकांना मी फोन केला, कारण अधिकारी असतात, कुठच्याही सरकारमध्ये असले, पोलिसातले असतील किंवा आपले IASचे असतील, ते त्यांचं काम नीट करत असतात. मी त्यांना फोन केला, मी बोललो अभिनंदन, तुमचं काम चांगलं झालं, उद्घाटन झालं, उद्घाटन व्हायचं बाकी होतं पण तुम्ही खुलं तर केलं त्या सिडकोनी, चांगलं झालं. त्यांनी मला ह्या शब्दात सांगितलं की आदित्यजी, जर तुम्ही पाठपुरावा केला नसतात आणि हा विषय घेतला नसता तर याचं उद्घाटन पुढचे 3 महिने पण झालं नसतं, 3 महिने पण झालं नसतं, पण आपण ते करून घेतलं. असंच अजून एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर आपलं दिघा रेल्वे स्टेशन, तुम्हाला आठवत असेल, अनेक लोक आपण तिथे आंदोलनाला आले असाल. ते पण मी हे ना तेच सांगितलेलं विचारे साहेबांना, मी बोललो उद्घाटन करू नका, आपल्याला रेल्वे चालवता येत नाही, पण आपल्याला तिथे जाऊन आंदोलन करायचं, लोकांचे डोळे उघडायचे. पत्रकारांना आपण घेऊन गेलो, आपण मस्करी करण्यासाठी वाकवायचं नाही, पण जनतेची कामं नीट झाली पाहिजेत, आपली शहरं नीट राहिली पाहिजेत, आपलं राज्याचं हित बघायचं असेल तर हे आपल्याला भूमिका काही काही वेळेला घ्यायला लागते. मला आठवतं ह्या ज्या परिसरात मी आलेलो आहे, मला वाटतं ह्याला सीवूड बोलतात, बरोबर. मी मंत्री झाल्यानंतर इथे एक ग्रुप आहे, त्यांनी मला मला वाटतं मॅरेथॉन वगैरेसाठी बोलवलं होतं आणि फ्लेमिंगोचे मला त्यांनी ठराविक असे काही कप्स वगैरे डिझाईन दिले होते. आणि त्यांनी माझ्या डोळ्यासमोर हा विषय आणला, माझ्या नजरेसमोर आणला हा विषय, की इथे सीवूड कॉम्प्लेक्समध्ये 5 पाकिटांमध्ये ABCDE असे त्या 5 काही भूखंड पाडले होते त्यांनी, आणि मागच्या सरकारने बिल्डिंग्स पण बांधायच्या आणि गोल्फ कोर्स करायचं असा प्रस्ताव दिला होता. जे कोणी बिल्डर होते त्यांनी एका मोठ्या कंपनीला विकलं होतं. ती कंपनी मला प्रत्येक आठवड्यातून भेटायची की आदित्य जी कुछ करो, काम आगे नहीं जा रहा है, हमने पैसा डाला.
मी त्यांना बोललो ठीक आहे तुम्ही पैसा डालाय, पण आमचं तुम्ही जे शहर आहे ते पाण्यात टाकता त्याच्याबद्दल काय? मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही अशी एक गोष्ट करा, ठीक आहे तुमच्या बिल्डिंग ज्या असतील कांदळवनाच्या बाहेर असतील तरच मी बांधून देईन, नाही तर बांधून देणार नाही. मी अडवा येईन आणि आलो तेव्हा मी अडवा. त्यांना अडवलं. विकास हा झालाच पाहिजे, विकास झालाच पाहिजे, इमारती झाल्या पाहिजेत, पण हा विकास शाश्वत असायला पाहिजे. पुढच्या 50 वर्षाचा विचार करून आपण विकास केला पाहिजे. नुसतं कुठच्या तरी एका मोठ्या बिल्डरचा किंवा कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरणं म्हणजे विकास म्हणत नाही आपण ह्याला. त्यावेळी मला आठवतं मी त्यांना हे पण ऑप्शन दिलं होतं की कांदळवनाच्या बाहेर तुम्ही बिल्डिंग बांधा आणि जिथे कांदळवन आहेत तुम्हाला वाटते तिथे गोल्फ कोर्सची आम्हाला गरज नाही. इथे नवी मुंबईत आपले 2-3 मोठे गोल्फ कोर्स आहेत, तिथे तुम्ही फ्लेमिंगो पार्क आहे ते तसंच तसं करा. तुम्हाला पण पैसे टाकायची गरज नाही, आम्हाला पण पैसे टाकायची गरज नाही. जे फ्लेमिंगो येतात त्यांना येऊ द्या, आनंदात येऊ द्या. लोक आणि फ्लेमिंगो एकत्र राहू शकतात आणि हे आपण करून दाखवलं. जेव्हा MTHL बांधत होतो, होय MTHL देखील आज अटल सेतू नावाचं त्याचं ब्रँडिंग झालेलं आहे, पण अटल सेतू ज्याला MTHL आपण बोलतो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, हे देखील जानेवारी 2020 मध्ये उद्धव साहेबांनी याचं पहिलं गर्डर लॉन्चिंग केलं होतं आणि सरकार आपलं पाडेपर्यंत आपण 85% काम करून दाखवलं होतं. हे आपलं काम आहे, आपलं काम आहे. ठीक आहे ना. तिथे देखील 3 महिने लागले होते. मी जेव्हा पत्रकार परिषद घ्यायला लागलो मी धमकी दिली की तुम्ही जर 15 जानेवारीपर्यंत उद्घाटन केलं नाही तर आम्ही जाऊन करू. तेव्हा आहे ना 12 जानेवारीचा मुहूर्त सापडला आणि उद्घाटन ह्याचं करायला लागलं. पण तिथे देखील आपण पाहिलं असेल जेव्हा MTHLचं काम होत होतं, खूप मोठं काम होतं. काही गर्डर्स आपण समुद्रातून आणले, काही गर्डर्स आपण बोटीतून आणले होते. हे सगळं काम होत असताना देखील उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि मी पर्यावरण मंत्री होतो, म्हणूनच तिथे आपण पर्यावरणाचा ऱ्हास करू दिला नाही, पर्यावरण नष्ट करू दिलं नाही. एका बाजूला फ्लेमिंगो असायचे आणि दुसऱ्या बाजूला हे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असायचं. पण असंच सीवूड बद्दल आपली आत्ता पण भूमिका आहे. कोणी कितीही मोठा उद्योगपती असो, कितीही मोठा बिल्डर असो, जर आमच्या महाराष्ट्रात काम करायचं असेल तर आमच्या महाराष्ट्राचं तुम्हाला ऐकायलाच लागेल. ही भूमिका आपली आहे आणि ही बदलणार नाही, ही बदलणार नाही, कदापि बदलणार नाही. पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की मुंबईत पहा आपण कोस्टल रोड काम आपलं, ब्रँडिंग त्यांना करायचं उद्घाटन, अजून मुहूर्त सापडत नाही. कधी 19 तारीख बोलतात, कधी 24 तारीख बोलतात, कधी 26 झालं. काल 3 मार्चला करणार होते उद्घाटन. अर्धवट रस्त्याचं आहे ना उद्घाटन करायचं आहे आणि श्रेय घ्यायचं आहे. पण MTHL 3 महिने पूर्ण होतं, उद्घाटन करायला आहे ना वेळ नव्हता. दिघा रेल्वे स्टेशन असेल, उरण लाईन असेल, 9 महिने बंद होतं. पुणेमध्ये आज रुबी हॉल क्लिनिक ते मेट्रो, रामवाडी मेट्रो ही पूर्ण झालेली आहे. 5 महिने झाले पण उद्घाटन करायला ह्यांची वेळ नाही, कारण निवडणुका अजून समोर येत नाहीत. आचारसंहितेला अजून 1-2 दिवस बाकी नाहीत. आचारसंहिता लागायच्या 2 दिवस आधी बघा कसे उद्घाटन करतात आणि सगळीकडे होर्डिंग बॅनर लावतात. आज राज्याचं दुर्दैव हेच झालेलं आहे की जे आपले खोके सरकारचे गँग लीडर बसलेले आहेत, मुख्यमंत्री बसलेले आहेत, हे महाराष्ट्राच्या हिताचा विचारच करत नाहीयेत. आज परिस्थिती बघा तुम्ही, अनेक कामं जशी आता तुम्हाला साधं अजून एक उदाहरण द्यायचं, 2 तुम्हाला अजून उदाहरणं देतो. आपण 2 आपल्याकडची विमानतळ आहेत. एक छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानतळ आहे. तिथे उद्धव साहेबांनी घोषित केलं होतं 2021 मध्ये, मला वाटतं त्यांनी घोषित केलं होतं की त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं देत आहोत. 4 वर्ष झाली त्याला प्रस्ताव पाठवून. 2020चं हे काम आहे आपलं. केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलेला आहे, अजूनही मान्य केलेलं नाही. हा महाराष्ट्र द्वेष आहे त्यांच्या मनामधला. हा छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या मनातला द्वेष आहे जो केंद्र सरकारचा, तो डोळ्यासमोर येत आहे. पण एका बाजूला आपल्याला जेव्हा त्यांनी सांगितलं, उत्तर काय दिलं त्यांनी की आम्ही व्यक्तींच्या वरनं एअरपोर्टची आता नावं देणार नाही, विमानतळाचं नाव व्यक्तीवरनं ठेवणार नाही. ठीक आहे, नका ठेवू, मग ते धोरण सगळीकडे लागू करा. गोव्यामध्ये जे मोपा एअरपोर्ट आहे तिथे भाजपचे जे कार्यकर्ते होते आणि एक मुख्यमंत्री होते मनोहर पर्रिकर साहेब, त्यांचं नाव तुम्ही तिथे गोवा एअरपोर्टला दिलं, आनंदाची गोष्ट. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला का नाही दिलं? आत्ताच अयोध्येमधलं एअरपोर्ट जे आहे महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट असं त्यांनी दिलेलं आहे, मागच्या महिन्यात दिलेलं नाव. मग 3 वर्षापूर्वी आपण इकडच्या नवी मुंबईचं विमानतळाचं नाव श्री दिबा पाटील दिलं, ते अजून केंद्र सरकारने मान्य केलेलं नाहीये. म्हणजे विष बघा कसं पेरतात. त्यावेळी आंदोलन पुढे दिसत होते, नाव द्या नाव द्या, कारण का त्यांचं सरकार नव्हतं. पण आपल्या सरकारने नाव दिल्यानंतर त्यांनी सरकार आपलं पाडलं. घटनाबाह्य सरकार, अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं आणि बसवल्यानंतर विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीनगर मधलं असेल किंवा आपल्या इकडे नवी मुंबईतलं असेल, नाव द्यायला तयार नाही आहेत. आपल्याला कारण देतात की आम्ही व्यक्तीवरनं नाव देत नाही, अमुख्याला नाव देत नाही. मग बरोबर तुम्हाला जिथे द्यायचे आहेत नाव तिथे कशी देतं? उत्तर प्रदेशमध्ये दिलंय, तुम्ही गोव्यामध्ये दिलंय. मग महाराष्ट्राने काय असं पाप केलेलं आहे की आमच्या दिबा पाटलांचं नाव तुम्ही नवी मुंबईच्या विमानतळाला अजून देत नाही, आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव तुम्ही आमच्या संभाजीनगरच्या एअरपोर्टला देत नाही? काय असं नक्की पाप केलं या महाराष्ट्राने
की कामं अशी चढून पडलेली आहेत, तयार झालेली कामं इन्फ्रास्ट्रक्चरची तशीच्या तशी बंद पाडलेली आहेत. नवीन काहीतरी भूमिपूजन करतात आहेत. काल पण मी एक फोटो बघितला, ते आपले इकडचे मंत्री रवी चव्हाणजी बिचारे मागे उभे आहेत. खरं त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हायला पाहिजे होतं, भूमिपूजन व्हायला पाहिजे होतं त्या लाईनचं, मेट्रो लाईनचं, पण ते पण नाही करत आहे. एका बाजूला आपण पहा, महाराष्ट्राला तर मागे नेत आहेत, पण आज मूळ प्रश्न हा झालेला आहे की महाराष्ट्रात नक्की उद्योगपती येणार तरी कोण आणि कशासाठी. इथून पुढे तुर्भ्याला जायचं, तिथे एक MIDC आहे. पण आज मी तुम्हाला विचारतो, तुम्ही सगळे पेपर वाचणारी लोक आहात, बातम्या बघणारी लोक आहात ना. व्हॉट्सअपवर तर बातम्या येतच असतात, फेक न्यूज तर येतच असतात ह्यांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये, पण खऱ्या बातम्या पण येतात. तुम्ही मला सांगा, गेल्या 1.5-2 वर्षामध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का? एक तरी नवा रोजगार आपल्या राज्यात आलाय का? नाही आलाय. जे काही चांगले चांगले उद्योग होते त्यांनी पाठवले गुजरातला, आणि गुजरातशी आपलं भांडण नाही, वैर नाही. माझी भूमिका हीच आहे, नेहमी असते की जे काही त्यांचं आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. गुजरातला मिळालं पाहिजे, आसामला मिळालं पाहिजे, UPला मिळालं पाहिजे, बिहारला मिळालं पाहिजे, केरळला मिळालं पाहिजे, तेलंगणाला मिळालं पाहिजे. पण आपल्या हक्काचं जे आहे, जेव्हा इथून पाठवलं जातं दुसऱ्या राज्यांमध्ये, तिथे मला राग येतो. जानेवारीमध्ये आपण ह्याच राज्यांनी ठरवलं होतं, ह्यांच्याच उद्योग खात्याने ठरवलं होतं की आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र करू. मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये त्यांनी विचार केला होता की आपल्याकडे गुंतवणूक येईल, पण तेव्हा केंद्र सरकारने यांना सांगितलं व्हायब्रंट गुजरात चालू आहे जानेवारीमध्ये, तुम्ही तुमचं मॅग्नेटिक महाराष्ट्र करायचं नाही. ह्या उलट तुम्ही तुमचा स्टॉल जो आहे तो व्हायब्रंट गुजरातमध्ये जाऊन 14 लाख रुपये भरा आणि तिथे नवीन स्टॉल लावा, पण तुमच्याकडे तुम्ही उद्योगपत्यांचं कन्व्हेन्शन करायचं नाही. फेब्रुवारीमध्ये करणार होतो आपण, पण उत्तर प्रदेशने त्यांचं कन्व्हेन्शन केलं, सगळ्या उद्योगपत्यांना त्यांनी बोलून घेतलं. आपल्याकडे तसं झालंच नाही. आणि मग आपल्याला काय टोपी लावतात हे खोके सरकारवाले, की बघा आम्ही 3.25 लाख कोटीची गुंतवणूक डायव्हॉर्समधून आणली. ठीक आहे हो, ती दिसत तर नाही, जे तुमचे आकडे ते खोटे आहेतच, मी सिद्ध करून दाखवलेत. पण त्याही उलट गुजरातनी त्याच वेळी 26 लाख कोटीची गुंतवणूक जाहीर केली. 26 लाख कोटी. कुठे 26 लाख कोटी आणि कुठे तुमचे 3 लाख कोटी? त्याच्यात खरे उद्योग किती आहेत हे पण माहित नाही. आपलं जे आर्थिक जे काउन्सिल आहे, इकॉनॉमिक काउन्सिल, त्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील गुजरातमध्ये जाऊन 70,000 कोटीची गुंतवणूक जाहीर केलेली आहे, पण आपल्याकडे 1 रुपया त्यांनी नवा दिलेला नाहीये. ही अशी सगळी फसवणूक चाललेली आहे. एका बाजूला आपण पाहतोय शहरं कोलमडत चाललेली आहेत. साधारणपणे 30 शहरांमध्ये आज प्रशासक नेमलेले आहेत. हे प्रशासक जे म्युनिसिपल कमिशनर आहेत, कितीतरी घोटाळे ह्यांच्यात बाहेर येत आहेत. त्यांना मी आज सांगतो, त्या अधिकाऱ्यांना सांगतोय, तुमचे हात काळे करून घेऊ नका, कारण येणारं सरकार 2024चं आमचं आहे आणि आम्ही चौकशी लावली ना, ज्यांना आत जायचं त्यांना आम्ही आत टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही जे लुटत आहात खोके सरकारच्या आदेशावरनं, ते जनतेचे पैसे लुटत आहात. एका बाजूला भ्रष्टाचार सुरू आहे, उद्योगपत्यांना तुम्ही त्यांचा विश्वास घालवताय, विश्वासघात करत आहात, उद्योगाला दुसऱ्या राज्यात पाठवत आहात. जो आपला एम्प्लॉई लेबर फोर्स आहे, कुठे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट बोलतात, कुठे कॉन्ट्रॅक्ट लेबर वाढवत आहात. जे परमनंट नोकऱ्यांवर होते त्यांचे तुम्ही नोकऱ्या धोक्यात आणत आहात. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतात सगळीकडेच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही बिकट होत चाललेली आहे. कोण कुठे जाऊन धक्काबुक्की करतं, एक आमदार दुसऱ्या मंत्र्याला, त्यांच्याच गटातल्या गद्दार गँगमधल्या गटातल्या आमदाराला, कोण आमदार मंत्र्याला धक्काबुक्की करतं, कोण शिवीगाळ करतं, कोण महिलांना शिवीगाळ करतं. मग एका बाजूला केंद्र सरकार जेव्हा सांगतं आम्ही महिलांसाठी आरक्षण आणलेलं आहे, हे आरक्षण देखील जुमला आहे, फसवी आरक्षण आहे. कारण हे आरक्षण त्यांनी काय अटी टाकल्यात माहिती का? इथे सगळ्या महिला बसलेल्या आहेत. त्या अटी अशा आहेत की 2024च्या निवडणुकीनंतर पहिलं सेन्सस होणार, म्हणजे त्याची पुढची 2 वर्ष 26 पर्यंत गेली. सेन्सस झाल्यानंतर डिलिमिटेशनवर चर्चा होणार, त्याची पुढची 2 वर्ष गेली. डिलिमिटेशन झाल्यानंतर मग पुढची स्क्रुटिनी होणार, त्याच्यात महिलांना कदाचित आरक्षण मिळेल. म्हणजे 2030 पर्यंत तरी कमीत कमी महिलांना आरक्षण हे केंद्र सरकार देणार नाही. आरक्षण देताय नाही देताय हा एक वेगळा विषय झाला, पण कमीत कमी संरक्षण तर द्या. एका बाजूला आपण पाहतोय त्या गुजरातमध्ये बिल्किस बानोवर ज्यांनी अत्याचार केले, ज्यांनी रेप केला, त्याच रेपिस्टना तुम्ही जेलमधून परोलवर बाहेर काढता का? तर कोणाचं तरी लग्न आहे घरातलं, कुठेतरी प्रचाराला भाजपच्या पाहिजेत. हे असे लोक जे आहेत, बिल्किस बानो त्या महिलेचे जातपात धर्म कुठचाही असो, किंवा त्या जे अत्याचार ज्यांनी केले, जे रेपिस्ट आहेत त्यांचा देखील धर्म कुठचाही असो, जो कोणी रेपिस्ट आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा काय फाशीवरच चढवलं पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. आज रामराज्याबद्दल जेव्हा बोलतो, जेव्हा आपण अयोध्येच्या राम मंदिराबद्दल बोलतो, तेव्हा जेव्हा आपल्याला राम राज्य आणायचं असेल, भगवान श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. राम राज्यामध्ये बिल्किस बानोच्या रेपिस्टला कदापि असं फिरू दिलं नसतं, त्यांना फाशी झाली असती.
पण आज आपण बघतोय भयानक चित्र झालेलं आहे. रावणाचं राज्य आपल्या राज्यात पसरत आहे. सगळीकडे अंधकार पसरत आहे. एका बाजूला जसं मी सांगितलं नोकऱ्या नाही आहेत. आरक्षणावरनं आपल्याला लढवलं जातंय. कधी महिलांच्या आरक्षणाचा विषय येतो, कधी मराठा समाजाचा विषय येतो. आपल्यात वाद निर्माण केले जातात. आपल्याला समाजात विखुरलं जाण्याचा प्रयत्न होत आहे. समाजात विभागणी करण्याचा प्रयत्न होत आहे. आज मूळ प्रश्न हाच आहे की महिलांचा असेल किंवा कुठच्याही समाजाचं असेल, आरक्षण मिळणार ठीक आहे, आपण लढत आहोत. पण आरक्षण मिळाल्यानंतर आपल्या समाजात, आपल्या राज्यामध्ये नोकरी कुठे मिळणार? नोकऱ्यांसाठी संधी आपल्याला उपलब्ध होतच नाहीये. एका बाजूला आपण पाहतोय की उद्योग क्षेत्रात सगळे उद्योग पळून चाललेत किंवा पळवले जात आहेत. दुसऱ्या बाजूला जिथे नोकर भरतीचा प्रश्न आहे, नोकर भरतीमध्ये पेपर फोडला जातोय. पेपर पुन्हा एकदा फुटल्यानंतर जो कोणी पेपर फोडतो त्याला 2-3 महिन्यासाठी आत टाकलं जातं. बेलवर तो बाहेर तो परत पेपर फोडतो. आज मी ह्या तरुणांना शब्द दिलेला आहे महाराष्ट्रभरातल्या की 2024 मध्ये ह्याच वर्षी जेव्हा आपलं सरकार बनेल तेव्हा आपला पहिला कायदा पहिल्या अधिवेशनातला हा असेल की जो कोणी पेपर फोडेल त्याला हे आमचं सरकार फोडेल म्हणजे फोडेलच. कमीत कमी 10 वर्षाची सजा आपण ठेवू. कारण किती वर्ष आपली ही मुलं मुली जे अभ्यास करतात, MPSCच्या परीक्षा असतील, तलाठी भरती असतील, कुठच्या परीक्षा असतील, वर्षानुवर्ष घरं सोडून त्यांचे अभ्यास करत असतात. बरं, पास झाल्यानंतर देखील पोस्टिंगसाठी आज 10-10 लाख 15-15 लाख रुपये मागितले जातात क्लर्कच्या. हे कुठचं राज्य आहे? कसं चालणार हे राज्य? एका बाजूला महिलांना शिवीगाळ होणारे मंत्रिमंडळात असून बसलेले आहेत. दुसऱ्या बाजूला पेपर फोडून खुशाल राहणारी लोक आहेत. तिसऱ्या बाजूला आपल्या राज्याचं वातोळ करणारे लोक आहेत. हे चित्र जर आपल्याला बदलायचं असेल ना तर तुम्हाला आज एक निर्णय घ्यायला लागेल आणि मनात हा निश्चय पक्का करायला लागेल. तुम्ही आणि तुमचे जे मित्र असतील, तुमचा परिवार असेल, त्यांच्यात देखील हा शब्द पसरवायला लागेल की आजपासून ज्या व्यक्ती लोकसभेसाठी पाठवू, विधानसभेसाठी पाठवू, आपल्या महानगरपालिकेत पाठवू, हाऊसिंग सोसायटीच्या देखील इलेक्शन मध्ये पाठवू, ती व्यक्ती ही 100% आपल्या महाराष्ट्राचाच. कारण आज हे सरकार नक्की कोणाचं हे कळतच नाही. कुठच्या राज्यातून हे सरकार चाललंय? दिल्लीतून चाललंय? कसं चाललंय सरकार? कोणालाच माहिती नाहीये. आणि हे सरकार चालू असताना मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, इथे काही भाजपचे देखील कार्यकर्ते आले असतील ऐकायला, त्यांना पण सांगतोय तुम्ही पण तुमचा विचार केला पाहिजे. खास करून ठाणे जिल्ह्यात मी पाहतोय भाजपला संपवण्याचं काम करत आहेत जे 25 वर्ष 30 वर्ष भाजपचं काम करत असतील. आज ह्या सरकारमध्ये भाजपला नक्की मिळालं तरी काय? ठीक आहे ना, 2022 मध्ये तुम्ही शिवसेना फोडली, 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, पवार परिवार फोडला, 24 मध्ये तुम्ही काँग्रेस पक्षाला फोडताय. कदाचित तुम्हाला पुढे महाराष्ट्राला तोडायचं असेल, पण एवढं सगळं करून तुम्ही जी सत्ता काबीज केली आहे, ह्या सत्तेत तुम्ही मिळवलं तरी काय? 2च साधी उदाहरणं देतो, 2 की 3 उदाहरणं देतो आणि मग पुढे निघतो, कारण पुढे आपल्या 2-3 पुढे सभा आहेत. पण आज खास करून जे भाजपचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही पण आम्हाला मतदान करा हे तुम्हाला आवर्जून सांगायला आलेलो आहे. कारण ह्या सरकारमध्ये जरा विचार करा. तुम्ही खूप विचार करणारी लोक आहात. तुम्ही विचार करा. ह्या सरकारमध्ये विचारे साहेब 10 लोक कोणाचे माहिती? 10 मंत्री घटनाबाह्य गद्दार गँगचे आहेत. 9 मंत्री कोणाचे माहिती? जी राष्ट्रवादी फोडली त्यांचे आहेत. आणि 10 लोक जे भाजपचे मंत्री म्हणून आहेत, त्याच्यात पण 6 लोकच ओरिजिनल भाजपचे आहेत. बाकीचे 4 कुठून इथून तिथून गोळा केलेले आहेत. अध्यक्ष जे बसवलेत ते 2 पक्ष 3 पक्ष बदलून गेलेले आहेत. हेच तर काय, महामंडळ कुठचं मिळालं नाही, मंत्रिमंडळ मिळत नाही, कामं होत नाहीत. आणि कल्याणमध्ये ज्यांनी फायरिंग केलं भाजपच्या आमदारांनी, त्याचं बरोबर CCTV फुटेज 5 मिनिटात बाहेर आलं. पण गद्दार गँगच्या एका आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये जे फायरिंग केलं दादरमध्ये, माहीममध्ये, त्याचं CCTV फुटेज आलंच नाही. आणि देवेंद्र फडणवीसजी जे भाजपचे आहेत तेच ह्या गद्दार आमदाराला कव्हर करत आहेत. नाही, त्यांनी फायरिंग केलंच नाही. म्हणजे त्यांचा माणूस आत गेला, ते काही करू शकले नाहीयेत. पण एका बाजूला भाजप संपत चालली ठाणे जिल्ह्यात आणि ते काही करू शकत नाहीत, भाजप काही करू शकत नाही. आणि नवीन भाजप जी झालेली त्यांची भूमिका हीच आहे. कालचीच बातमी तुम्ही बघा, ओडिसामध्ये BJDचा एक त्यांनी आमदार फोडलाय भाजपने आणि आता प्रवेश करून घेतला. मागच्या वर्षी ह्याच आमदारांनी 12 भाजपच्या लोकांना गाडीने उडवलं होतं. खरं त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं. भाजप म्हणजे एवढी महाशक्ती आहे, भाजपच्या विरोधात कोणी काही बोललं की लगेच एजन्स्या मागे लागतात. पण ज्या कार्यकर्त्यांना उडवलं त्यांची पर्वा न करता काल त्याच आमदारांनी BJP मध्ये प्रवेश करून घेतला. कदाचित तो मंत्री पण बनेल. नक्की आज भाजप चालले तरी कुठे आणि कसं, हा देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार करण्याची वेळ आलेली. आणि म्हणून मला खात्री आहे की इथे जेव्हा निवडणुका होतील, लोकसभेच्या निवडणुका होतील, विधानसभेच्या निवडणुका होतील, बहुमत तर आपलं येणारच, महाविकास आघाडी सरकार पुन्हा बसणारच.
पण तुम्ही जे निवडून द्याल, निवडणूक ही जेव्हा समोर येईल तेव्हा बटन दाबताना हे मत माझं महाराष्ट्र हितासाठीच आहे आणि महाराष्ट्र हित म्हणजे देश हित आहे हे विचार करून तुम्ही मतदान कराल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.